व्यापारे सर्वत्र यश विजय कीर्ति लाभ सकल अरिष्टादि निरसन पूर्वक सत्यनारायण व्रत पूजन अहमा करिष्ये। ओम कर्म भूमि पूजनम महित्योः पृथ्वीचन इवं जनिरम्यकृतान्नो भक्तैः संपूज्य सौभाग्यदिव्यं समर्पयामि। गुरवे चेत् कर्मभूमी महा तमिल हाथ में नमस्कार कराता प्रातः नमस्कार करोमि। कर्म साक्षात् सूर्यनारायण पूजनम हरिदेव को हर सूर्यनारायण का भक्तैः संपूज्य सौभाग्यदिव्यं समर्पयामि। बदल सरल कक्षाचा घटका शतगुरु पाहनेदं सर्वे वीडापुगी प्रतांगुलं समर्पयामि। वरुणाय नमः अक्षतं पुष्पांजलिं समर्पयामि। नमस्कारं करोमि। गंगे चिरणे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुकावेरी जलस्मिन् सिंधुरो हात काढून घ्या। सर्वे संस्कृतां जलदानताः देवाः। समोर तांदळावर एक सुपारी मांडली ती सुपारी तांदळावरची जास्त व्हायचं सुपारीची गणपती म्हणून पूजा करायची आपल्याला। गणपतीला पाणी घालायचं। महामंगलमूर्ती महापाद्यम तिथं नाही त्या सुपारीला तिथं महामंगलमूर्ती महागणपतीला अष्टवायच्या आवनाध्यासनाक्षम समर्पयामी। गणपतीला गंध लावायचं। महामंगलमूर्ती चंदनम समर्पयामी। तैतुमित हळद कुंकू सौभाग्यद्रव्यं समर्पयामी। अभिरुद्रम समर्पयामी। सर्व फुल महागणपतीला ऋतुकालोदी पुष्पम समर्पयामी। ताटात पाणी थोडा 2 वेळेस स्थापित धूपम आग्रापयामि। स्थापित दीपकम दर्शयामि। यदायात अक्षरपुष्पांजलिं समर्पयामि। नमस्कार करोमि। गणपतीचं ध्यान करायचं। शिवत्तने वरिष्ठां सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलस्तां शोभितां मोदकेन इमां मे परनुष्ठिति अवधियाचवरेय त्वामोस्तिराजके। त्या नाऱ्यावरती अक्षर वाहा। वरुणाय नमः ध्यान वाहनाध्यासनाध्याक्षं समर्पयामि। परिमळ पाणी घालावरती सर वरुणाय महापाद्यम समर्पयामि। अर्घ्यं ज्ञान सर्वांगे स्नान समर्पयामि। पुनः पंचम घालायचे सर वरुणाय महापयादि पंचाम स्नान समर्पयामि। चांगलं पाणी घालायचे एकदा सहशुद्धो स्नान समर्पयामि। वरुणाय महा अक्षतावैद्य आवनाध्यासन अलंकार दे अक्षतां समर्पयामि। दिव्य चंदनम पुरगंधयेचं एक तुकाद्याचं नारळाला दानं समर्पयामि। वरुणाय महा ऋतुकाल भोति पुष्पं समर्पयामि। माल्यादिष्गंधी निमालित्याद्वे प्रभु दीपकं दर्शयामि। प्राप्त नैवेद्यं मय रत्नावेचा वीणा पूगी फल तांबूलं व्यवहारगतवेक्षं समर्पयामि। अक्षता कलशाला हात लावायचा। तुम्ही हातात लावा। सर्वे सुंदरतानि जलदानदाः आयान्तु देव शांततां पुष्टितां दुर्दक्षकारकाः। हात जोडून बसायचं। गंगेची प्रार्थना करायची। गंगेचे यमुनेचे व हृदयसिंधु कावेरी जस्मिन् करो नमो नमस्ते सुरप्रभाय सुश्वेतहाराय स्वंगलाय सुभाषस्ताजरासनाजराजनाधनवनमस्ते पाजबाणव्यां पुत्री जीवनायक पुण्यवाचनीया तात्मसुन्दरभव आत पुण्यवाचनम् माय मध्यमास्तवेमि नरदेशे नृत्यास्तवेमि पश्चिमे वरुणाय वरुणास्तवेमि वायुसेवाय वायुवास्तवेमि उत्तरे कुबेराय कुबेरस्तवेमि ईशान्य ईश्वरास्तवेमि ईशापयामि मनोज्योतिजगतामस्तवे ज्योतिर्मयत्वनवर्षं पुत्रं दातो विश्वेद्यन्तामुं प्रतिष्ठा दिव्यं समर्पयामि। पुष्पं समर्पयामि। धूपं निवेदनं वीणापूगी फलताम्बूलं समर्पयामि। नवग्रहेभ्यो नमः अक्षतं पुष्पांजलिं समर्पयामि। नमस्कारं करोमि। नवग्रहाचं ध्यान करायचं। ब्रह्मा मुरारी एकच हात ठीक आहे। ओम दीर्घानागानद्यो दीर्घदानि च मंगलम भगवान विष्णु मंगल तुझ्या मंगल निकाक्ष मंगलायतनो हरिला कपाळ लावा। नारळ खाली पडणार नाही लक्षात घ्या। तुमच्या कपाळ लावायचा काढा असा आणखी 2 वेळेस करायचं आपल्याला। तेना प्रमाणे हा निर्मस्त परंतो तेना प्रभु दीर्घामी असतो। दीर्घानागानद्यो दीर्घदानि च मंगलम भगवान विष्णु मंगल तुझ्या मंगल निकाक्ष लावा। तेना प्रमाणे पुण्य निर्मस्त परंतो तेना पुण्य दीर्घामी असतो। ओम त्रिपादो उदितभावादस्य पुनः ततो विकाग्रसाशन पुण्य निर्मस्त परंतो तेना प्रमाणे पुण्य दीर्घमायस्तु। शाम प्रजापति पूर्णाधिगंधाक्षदैः संपूज्य अभिषेकं तु पातयेत।
या मूर्तीला अभिषेक समोर गोजरे स्वाहा ओम जवदजिका पुरगा सहस्राक्षरात सभूमिक सर्वात उदेतुकापादस्य पुनः ततो विद्वांक्रमस्सा श्वनानुष्यामि तो विराट विराज अधिपूर्वकः तजातो अत्यदुषात् भूमिमुदपुरः तस्मात् चत्नसर होता समुद्रम् वसुन्तरभावे नारण्यग्रामस्य तस्मात् चत्नसर उत्तरेषां पञ्चाद अयमया अंजद्यांबरे प्रोक्षं दुर्गञ्जामतेन देवा अजन सान्तरगिरे तत्पूर्वकं व्यदतो कल्पकल्पयन् मुखान् किर्देवाग्मजिते प्राग्मं बाहुराजन्यग्रा पूर्वजग्रा चन्द्रमांतो जातो सोजो यशोदर मुखादनेन्द्राभ्या आदीन जय 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 श्री सत्यनारायण देवा ओवारो आरती करतो सेवा जय देव जय पूजा करना में सुख कथा दुनिया हस्ती पंच पिता साधु सुनी कृपा कौधावा आदि पिता देवा जय 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 श्री सत्यनारायण देवा ओवारो आरती करतो सेवा जय देव जय जय देव जय 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 श्री सत्यनारायण देवा ओवारो आरती करतो सेवा जय दशवासाने विष्णु चे मूर्ते कर्पूराश्रम निर्मलवादे मानसराहुदे देवाकाशराहुदे कर्पूराश्रम भागवतीजा कर्पूराश्रम भागवतीजा सुगंधबाहुदे आपराची रावण ज्योति पाहित मूर्ति देवा पाहित मूर्ति मैंने साठो देवा विष्णु चे मूर्ति ध्यान करेना कहेना काजी देवा कहेना काजी रूपे गुंफी मारा बात सिखाई ध्यान मुखे नाम हृदय कमूर्ति देवा रूपे तमूर्ति भक्ति ने केली देवा भक्ति ने केली देवा कापूर आरती धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्ना जय सिंहासनी विष्णु की मूर्ति कर्पूर करुणं करुणावतारं संसारं जगन्नाथ सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं समर्पयामि नमस्कारं करोमि उभरण स्वतःवती पूर्व प्रदक्षिणा मारायची खाली बसायचं यदं पापं नदं दुःखं नदंदाय देवीच आगता संपत्ती पुण्योकं तव दर्शनाथ धान्यं धन पशु भवतलाभं सततं दीर्घमायो सत्यनारायण देवता कृपा आशीर्वाद खंड परसिद्धिरस्तो कथाकर्म सफलमस्तो सकल मनोवांछना परसिद्धिरस्तो धाऱ्यांच्या कोणतीत टाकायचं वंचित काल मृत्युहरणं सर्वव्याधी निवारकं देवता पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्
या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. सर्व मान्यवर ओके या राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त संस्था संत मुक्ती अर्बन या प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या राज्यव्यापी उपस्थित आहेत आणि अतिशय उत्साह या संतमुखी अर्बन बँकेचा संतमुखी अर्बनमध्ये सेवा वाढतच राहतील. सुरक्षितता, विश्वसनीयता आणि पारदर्शकता बँकेतून संतमुखी अर्बनमध्ये सेविंग बोर्ड किंवा अर्जुनजी राऊत साहेब यांना विनंती करतो आपण मंचावरती यावं. योगीराज महाराज स्वामी यांचं या ठिकाणी आदरातिथ्य संत पूजन संपन्न होईल. महाराष्ट्राची भूमी ही संत महंतांची भूमी आहे. या क्षेत्र रामगडाचे मठाधिपती म्हणून कार्यरत असणारे आपल्या सर्वांचे गुरुवर्य योगीराज महाराज स्वामी यांचं या ठिकाणी संत पूजन होईल. मी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अर्जुनजी कारभारी राऊत साहेब यांना विनंती करतो सर्व संचालक मंडळांनी कर्मचारी वृंदांच्या वतीनं आपण हरिभक्त परायण गुरुवर्य योगीराज महाराज स्वामी यांचं या ठिकाणी स्वागत करावं. अतिशय तरुण मठाधिपती आहेत आणि वारकरी विचारांचा प्रचार प्रसार करणारे गुरुवर्य योगीराज महाराज स्वामी आणि विठू माता लेकुरवाडा ही संतांची प्रतिमा पूजनीय बाबांना देण्यात येत आहे. जोरदार भक्त परायण गुरुवर्य अखंडानंद या संत विचारांची पताका आपल्या खांद्यावरती घेऊन दऱ्याखोऱ्यातल्या आणि राणामनातल्या माणसाला प्रबोधन करण्याचं काम ही संत मंडळी करतात. अखंडानंदगिरी महाराज ज्यांच्या नावामध्ये अखंड आनंद आहे आणि आपल्यावरती अखंड आनंद जी टॉकीज फिल्म कीर्तनकार नाना महाराज कदम नेकनूरकर यांचं स्वागत करण्यासाठी मी संजयजी कुटे यांना विनंती करतो. आपण कीर्तनकार आहेत आणि प्रभावी कीर्तनकार आहेत, त्यांचं देखील जोरदार टाळ्या वाजवून आपण इथे स्वागत करायचं आहे. दैवत पांडुरंगाची जी लेकुरवाळी प्रतिमा आहे विठू माता लेकुरवाळा या विठाईचं हे सत्कार करावा अशी आपल्याला विनंती आहे. मंगलमय अनमोल क्षणाला अभिवादनाला स्वागताला मान्यवरांचा सत्कार होतोय. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या धूमधडाक्यात आजपासून सुरू झालाय. त्याचा उत्सव सुरू झालाय आणि आज त्यामुळे देखील आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खास आहे. कारणातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व लक्ष्मणदादा ढवळे यांचं स्वागत आपण जोरदार टाळ्यांनी दादांचं या ठिकाणी स्वागत करायचं. सर इकडे बा समोर. आणि संत भूमी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड आज या शाखेचा या ठिकाणी भव्य शुभारंभ होत आहे आणि या शाखेच्या शुभारंभासाठी सर्व संत महंतांची उपस्थिती आहे. आमच्या जरूड संस्थांचे आमचे परमादरणीय अखंडानंदगिरीजी महाराज आहेत आणि माझ्या उजव्या बाजूला बसलेले आमचे परमार्थ प्रेमी खूप ज्यांची वाणी रसा आणि या आमच्या वारकरी संप्रदायामध्ये खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे असे आमचे नाना महाराज कदम आणि आमच्या ब्रह्मकुमारी प्रज्ञादिदी या ठिकाणी या
स्टेजवर उपस्थित आहेत आणि या शाखेचे चेअरमन माननीय श्री अर्जुनराव कारभारी राऊतकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शाखेच्या गोड अशा प्रकारचा शुभारंभ होत आहे. नावच आहे या अर्बनचं संतभूमी. तशी महाराष्ट्र ही भूमी संतांची म्हणूनच ओळखली जाते. म्हणून त्यांच्या या बीड शहरामध्ये सुद्धा शाखा आहेत आणि अजून या बीड शहराच्या आजूबाजूला सुद्धा बऱ्याचशा शाखा आहेत. खूप चांगल्या पद्धतीने या शाखेचं काम चालू आहे. या शाखेची बरोबर अशा प्रकारची प्रगती होत राहो. संत महंतांचा शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो एवढीच राम बाबा विनंती करतो. साधू संतांचा आशीर्वाद शुभम भवतु कल्याणम. रामगड संस्थानचे मठाधिपती गुरुवर्यासाठी देखील आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देते. यानंतर या जागेचे मालक माननीय भोसले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होईल. मी संतभूमी अर्बनच्या वतीनं विनंती करतो आपण माननीय भोसले साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. करासाठी पुढे यायचंय. माननीय बबन काकडे साहेब यांचं इथे आदरातिथ्य होईल. त्यांनी पुढे यावं. संतभूमी अर्बनच्या वतीनं त्यांचा सत्कार होईल. माननीय बबन काकडे साहेब यांचं इथे आदरातिथ्य संपन्न होईल. आणि संतभूमी अर्बनचं हे नातं काय असतं, जसं विठ्ठलांचं आणि संतांचं नातं आहे अशी विठ्ठलाची लेकुरवाडी विठू माता लेकुरवाळा ही प्रतिमा भेट देऊन संतभूमी अर्बन आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा इथे गौरव करते आहे. दत्ताजी काकडे यांच्या स्वागतानं संतभूमी अर्बनच्या वतीनं हे सर्व सत्कार इथे संपन्न होत आहेत. ज्या मान्यवरांचा मी नाव द्यावं, निवृत्ती काकडे साहेब यांच्यानंतर माननीय रवीजी कुलकर्णी साहेब यांचं इथे स्वागत आदर. रवी कुलकर्णी साहेब यांना विनंती करतो आपण आदर आतिथ्याचा स्वीकार करावा. माननीय रवीजी कुलकर्णी साहेब यांचं इथे संतभूमी अर्बनच्या वतीनं हे आदर आतिथ्य संपन्न होईल. मी त्यांना अतिशय विनयशीलतेने विनंती करतो आपण आदर आतिथ्याचा स्वीकार करावा. माननीय बळीराम गोविंदराव शिंदे यांचं या ठिकाणी आदर आतिथ्य स्वागत संपन्न होईल. बळीराम गोविंदराव शिंदे साहेब भूमी अर्बनच्या वतीनं इथं आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सत्कार करणं हे कर्तव्य समजून या संस्थेचे अध्यक्ष माननीय अर्जुनजी राऊत साहेब आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं या ठिकाणी आदर आतिथ्य संपन्न होत आहे. यानंतर नानासाहेबजी आघाव यांना मी विनंती करतो आपण पुढे यावं आणि आदर आतिथ्याचा स्वीकार करावा. माननीय नानासाहेबजी आघाव यांचं इथे स्वागत संपन्न होईल. समवेत असलेली ही विठ्ठलाची प्रतिमा देऊन मान्यवरांचा सत्कार होतोय. बाबासाहेबजी राजाराम सोनवणे या आजच्या अतिशय मंगल प्रसंगी माननीय गणेशरावजी काशीद, माननीय नानासाहेबजी आघाव, बाबासाहेब राजाराम सोनवणे यांचं आदर आतिथ्य संपन्न होईल. त्यांना विनंती आहे आपण या विठ्ठलाच्या आणि सकल संतांजी राठोड साहेब यांना प्रसंगी आपण आदर आतिथ्याचा स्वीकार कदम यांना मी विनंती करतो आपण पुढे यावं आणि संतभूमी अर्बनच्या या सन्मानाचा स्वीकार. सन्माननीय मान्यवरांचा सन्मान संतभूमी अर्बनच्या वतीनं इथं संपन्न होतो आहे. डॉक्टर मोहिते साहेब यांना मी विनंती करतो आपण मान्यवर अतिथींचा आदरातिथ्य आणि स्वागत संपन्न होत आहे. माननीय इंदुरे अमोल रघुनाथ यांना विनंती आहे आपण पुढे यावं. माननीय सारंगकर साहेब, माननीय डाके पाटील यांना मी विनंती करतो. माननीय शामरावजी कुटे साहेब यांना विनंती आहे आपण या स्वागताचा स्वीकार करावा. माननीय शामरावजी कुटे साहेब, माननीय सखाराम यांचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी आदर. माननीय गोरे साहेब, माननीय मोहनराव गोरे यांना विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करावा. माननीय इथे स्वागत संपन्न होईल. माननीय डॉक्टर मोरे साहेब, माननीय टेकाळे साहेब, डॉक्टर मोठे साहेब यांना संचालक मंडळ, कर्मचारी वृंद आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सखारामजी खांडे साहेब यांना मी विनंती करतो. माननीय ठाकूर साहेब, सखारामजी खांडे साहेब, ठाकूर साहेब, बाळासाहेबजी काळे साहेब यांना विनंती. माननीय अवसरमल साहेब,
माननीय अवसरमंत्री आपणास विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करावा। दिनेश अभिमान कानडे, गणेशरावजी कानडे साहेब यांना मी विनंती करतो आपण पुढे यावं। गणेशरावजी कानडे, महादेवरावजी चौगदन यांना विनंती आपण पुढे यावं। महादेवरावजी चौगदन, श्यामसुंदर भानुदासराव कुटे यांना मी विनंती करतो आपण पुढे यावं। सौभाग्यवती अनुसया धामनकर, सौभाग्यवती अनुसया धामनकर, माफ करा धारणकर, माननीय सौभाग्यवती अनुसया धारणकर यांना विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं। किसन साळुंखे साहेब, रमेश याचा स्वीकार करावा। माननीय विशालजी राठोड साहेब, लिंबारूचे कुंडलिक खेत्रे साहेब, विशालजी राठोड साहेब, भूषणजी राठोड साहेब या सर्वांना विनंती करतो आपण आदरातिथ्याचा स्वीकार करा। माननीय भूषणजी जयसिंग राठोड यांना विनंती आहे। बाळकृष्ण काशीत यांना विनंती करतो आपण पुढे यावं। माननीय चंद्रकांतजी कुटे साहेब, माननीय चंद्रकांतजी कुटे साहेब, सखारामजी खांडे साहेब, चंद्रकांतजी सपकाळ साहेब, राजेश श्यामसुंदरजी कुटे साहेब यांना अर्जुनजी राऊत साहेब करतायत। माननीय रामेश्वरजी अवसरमन, इथं एक मान्यवरांचा आपण सत्कार सन्मान करण्याचा प्रयत्न केलाय। नजर चुकीने जर कोणाचं नाव राहिलं असेल तर अशा मान्यवरांना, नजर चुकीने कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांना मी विनंती करतो आपण आणि या बँकेच्या शुभारंभाच्या प्रसंगी आदरातिथ्याचा स्वीकार करावा अशी मी आपण नम्र आभारी साहेब। आपलं या ठिकाणी आदरातिथ्य होईल आपणास विनंती आहे साहेब यांचं या ठिकाणी आदरातिथ्य स्वागत संपन्न होईल। आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत, यांचं या ठिकाणी आदरातिथ्य स्वागत संपन्न होईल। बाळूभाऊच्या या सर्व मान्यवरांचं येथे स्वागत संपन्न होत आहे। प्रातिनिधिक स्वरूपात काही मान्यवर यानंतर शुभेच्छा देणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे अल्पोपहार आहे, त्यामुळे कृपया कुणी जाण्याची घाई करू नये। संतभूमी अर्बन वर प्रेम करणारे उपस्थित झालेल्या सर्व मान्यवर अतिथींचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो। माननीय राजेंद्रजी घोरपडे साहेब, तात्याबा घाडगे साहेब, राजे संस्थेप्रती आपलं सर्वांचं प्रेम आणि आपल्याबद्दलचा जिव्हाळा या निमित्ताने आणि हा अतिशय भव्य असा शुभारंभ आलेला नितीनजी भुसारी यांचं या ठिकाणी आदरातिथ्य संपन्न होईल। मी त्यांना आग्रहपूर्वक विनंती करतो आपण आदरातिथ्याचा स्वीकार करावा। मान्य सदाशिव सर्व मान्यवरांचं इथे स्वागत आदरातिथ्य आहे। राज्य अर्बन आपल्या सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था संस्थभूमी अर्बनच्या यानंतर मी माननीय लक्ष्मणराव दादा ढवळे साहेब यांना विनंती करतो आपण संतभूमी अर्बनच्या आज या ठिकाणी संतभूमी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड याला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झालेली संस्था आहे। त्या संस्थेचा या ठिकाणी हा शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते होत आहे ते हबप महादेव महाराज चाकरवाडीकर, हबप महंत शिवाजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र नारायणगड, हबप लक्ष्मण मेंगडे महाराज मठाधिपती बक्कट स्वामी संस्थान नेकनूर, हबप युगराज महाराज श्री क्षेत्र रामगड, हबप अखंडानंद गिरी महाराज श्री क्षेत्र हरकू बाबा संस्थान जरूड, हबप नाना महाराज कदम नेकनूरकर आणि राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रज्ञा दिदी यांच्या शुभ हस्ते
या शाखेचा या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे. संतभूमीचे संस्थापक माननीय अर्जुनरावजी राऊत ह्या संस्थेचे एक आधारस्तंभ शिवाजीराव बळीरामजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था अतिशय भरभराटीला या ठिकाणी आलेली आहे. कोणत्याही संस्थेचं कार्य त्या कार्यामध्ये विश्वसनीयता असेल, त्या कार्यामध्ये पारदर्शकता असेल, ती संस्था निश्चितच भरभराटीला येते. आज शाखेचं उद्घाटन होत असताना 6वी शाखा म्हणजे क्वांटिटी मध्ये चालत असताना, क्वांटिटी वाढवत असताना क्वालिटी देखील जपणं फार महत्वाचं असतं. आणि अर्जुनरावनं ह्या संस्थेची क्वालिटी जपलेली आहे. निश्चितच अर्जुनरावच्या अशा सुपक आणि अतिशय उत्तम कार्यातून ह्या संस्थेचा अतिशय भरभराट होईल. तसेच अर्जुनराव अगोदर 2 कारखान्याचे मालक आहेत. एक कारखाना त्यांच्यापाशी बर्फाचा आहे आणि एक कारखाना आहे तो साखरेचा आहे. बर्फाचा कारखाना डोक्यावर आहे, साखरेचा कारखाना जिभेवर आहे. त्यामुळं त्यांच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक ग्राहक त्यांच्याकडे आल्यानंतर अतिशय आनंदित होतो आणि आनंदित होऊनच त्या संस्थेतून बाहेर जातो. संस्थेचा काहीतरी फायदा करतो, संस्थेकडून काहीतरी फायदा करून घेतो आणि ह्या देवाणघेवाणाच्या कार्यामध्ये ही संस्था अतिशय संस्थेचं कार्य उज्ज्वल आहे, भवितव्य उज्ज्वल आहे. या ठिकाणी मी अतिशय आपला वेळ न घेता या संस्थेला आणि अर्जुनरावला अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी स्वागत होईल. सचिनजी दुधाळ सर यांचं देखील या ठिकाणी स्वागत होईल. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण आदर आतिथ्याचा स्वीकार करावा. संत प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी मंचावर पानखडे साहेब यांचंही स्वागत होईल. यानंतर माननीय चव्हाण साहेब या ठिकाणी शुभेच्छा देतील. आज संतभूमी अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी याच्या 6व्या शाखेचा ज्या बीड येथील प्रज्ञाताई आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कर्म बंधू भगिनींनो, आज या भूमी अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी उत्तरोत्तर प्रगती हो आणि अशीच त्यांची भरभराट हो एवढ्या सदिच्छा मी या प्रसंगी देतो. संतभूमी अर्बनचं ब्रीद वाक्य असं आहे की पैसा घरात नाही, संतभूमी अर्बन मध्ये वाढतच राहील. पैसा घरात न ठेवता अर्बन बँकेमध्ये ठेवा, जेणेकरून पैसा घरी जर ठेवला तर तो काही त्याची वाढ होत नाही, परंतु बँकेत जर ठेवला तर निश्चितच त्या पैशामध्ये वाढ होते. अशा पद्धतीनं संतभूमीचं कामकाज जे आहे ते अतिशय सुरक्षित, विश्वसनीय आणि पारदर्शक असं आहे. तुम्ही नॅशनल, माझा स्वतःचा अनुभव मी इथं सांगू इच्छितो की नॅशनलाइज बँकेमध्ये जर पैसे ठेवले तर तिथं तुम्हाला आय कार्ड, ओळखपत्र, आधार कार्ड दाखवा, पॅन कार्ड दाखवा, तो लिंक आहे का नाही बघा, आणि त्याची मर्यादित एका व्यक्तीला फक्त 2 लाख रुपये आपल्याला. एकदा तुम्ही पैसे ठेवल्यानंतर कितीही रुपयाचा व्यवहार तुम्ही रोख स्वरूपात करू शकता. तिथं कुठलंही बंधन नाही, तिथं कुठलीही अडकाटी नाही, तुम्हाला पैसे तात्काळ लगेच मिळतात तिथे गेल्यानंतर. अर्बन संतभूमीची शाखेत माझं स्वतःचं नेकनूरच्या बँकेत खातं आहे आणि तिथे अतिशय तत्परतेने सेवा दिली जाते. आज तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये जा, तिथं तुम्हाला तत्पर सेवा मिळत नाही,
रांगेमध्ये 10-20च्या रांगेमध्ये जा, त्यानंतर तुमचा नंबर येईल. त्यावेळेस अर्धा 1 तासानंतर तुमचा नंबर तिथं येईल आणि त्यानंतर तुम्हाला ते पैसे मिळतील. परंतु संतभूमीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तात्काळ तिथं पैसे तिथून आपल्याला काढता येतात. अशा पद्धतीनं एक विश्वसनीय आणि पारदर्शक अशी व्यवहार करावा आणि आजच्या या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बँकेची उत्तरोत्तर प्रगती हो अशा शुभेच्छा देऊन माझं दोन शब्द संपवतो. अर्जुनजी राऊत साहेब यांना विनंती करतो, आदरणीय शिवाजीराव जाधव साहेब यांचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण आदरातिथ्य आपण गौरव करावा. सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारं या परिसरातलं या भागातलं लोकप्रिय व्यक्तिमत्व माननीय शिवाजीराव जाधव साहेब यांचं या ठिकाणी अंतःकरणपूर्वक स्वागत संतभूमीमध्ये होत आहे. आपल्याला विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचा आपण सत्कार करायचा आहे. यानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सन्मान्य राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रज्ञादिदी यांना मी अतिशय नम्र विनंती करतो, आपण या प्रसंगी शुभेच्छा आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे. या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी मी राऊत भाईंना शुभेच्छा देते की आपली दिवसेंदिवस अशाच प्रगती होत राहो आणि भाऊंनी आम्हाला निमंत्रण दिलं आणि दिदी या कार्यक्रमाला या शुभप्रसंगी आपण येत राहा आणि आम्हाला शुभेच्छा देत राहा. पाहत असाल की प्रत्येक शाखेचं उद्घाटन करताना तितक्या जोमाने होतात. विशेष भारत ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये प्रत्येक कार्याची सुरुवात सुद्धा संतांच्या हातूनच केली जाते. आणि तो या संतांच्या संकल्पाने या संतांच्या पायाने ऑटोमॅटिकली यांच्या राऊत भाऊंच्या दारामध्ये येत आहे आणि दिवसेंदिवस ही उन्नती वाढतच आहे. मी सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की बँक आपण ओपन करतो तर ही स्थूल बँक आहे, पैसे घेणे आणि देणे ठेवणे, परंतु आपल्या जीवनामध्ये चांगल्या विचारांची पण एक बँक असायला हवी. त्याचं खातं हे ईश्वरापाशी असतं. हे खातं इतकं आहे की या खात्यावरूनच तुम्हाला प्रत्येक जन्मामध्ये जीवन जगायला मिळतं किंवा जन्म मिळतो. की या खात्याचं नाव आहे श्रेष्ठ कर्माची बँक आणि ही श्रेष्ठ कार्य या ओके. आपण प्रत्येक कर्म करत असताना देखील श्रेष्ठ कर्म करून माझ्या जीवनामध्ये सुद्धा मला श्रेष्ठ विचारांची आणि श्रेष्ठ संस्कारांचे बँकेचं खातं ओपन करायचंय आणि माझ्या जीवनामध्ये माझी सुख शांती नांदवायची जशी आपण आता नांदत आहात. तर ती ब्रह्मकुमारी संस्थेच्या माध्यमातून राऊत भाईंना या संतभूमी अर्बन बँकला उत्तरोत्तर शुभेच्छा देते की ही तुमची संस्था अशीच वाढत राहो, दिन दोगुना रात चोगुना आणि तुम्ही सर्व संतांची दुवा घेऊन सगळ्यांच्या शुभभावना शुभकामना घेऊन तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये प्रगती घ्या. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद दीदी. अतिशय सुंदर असा विचार त्यांनी या निमित्ताने आपल्याला दिलेला आहे. सपकाळ साहेब संस्थापक अध्यक्ष द राजपीर अर्बनचे आलेले मी राऊत साहेबांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं. ते खातं मजबूत करा, पैसा कसाही कमवा. तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलं पैसा कसा कमवायचा आणि त्याचा विनियोग कसा करायचा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचे करी, हा विचार देखील आपण स्वीकारला पाहिजे. आज आपल्या या संतभूमी अर्बन बँकेच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते आत्ताच उद्घाटन झालं असेल मठाधिपती श्री क्षेत्र संस्था हडकुबाबा, तसेच आत्ताच ज्यांनी शुभेच्छा देऊन पुढे कीर्तनासाठी गेलेले आपल्या श्री क्षेत्र रामगडचे मठाधिपती श्री योगीराज महाराज आणि अत्यंत सुंदर आणि सुमधुर वाणीतून सुविचार आपल्या समोर प्रगट केलेल्या आमच्या भगिनी आदरणीय राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रज्ञादिदी, उपस्थित आपण सर्वजण, या ठिकाणी सुंदर असं सूत्रसंचलन करणारे आमचे माऊली आणि या बँकेचे सर्व संस्थापक अध्यक्ष आदरणीय अर्जुनजी कारभारी राऊत साहेब
आणि कुठे साहेब आधी करून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। इथं अर्थाशिवाय अर्थाला अर्थाशिवाय अर्थाला आणि अर्थार्थ्यांना पर्याय नसतो आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे। अर्थार्जन हे माणसाचं सर्वश्रेष्ठ जरी वाटत असलं तरी सुद्धा म्हणजे पैसा हे सर्वस्व नाही, पण सर्वस्वापेक्षाही कमी नाही हे नक्कीच आहे। जगद्गुरूंनी 450 वर्षापूर्वी सांगितलं की बाबांनो, धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी। म्हणजे कबीरदास फार गोड बोलतात, सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई। जगद्गुरु बोलतात, जव चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा। म्हणजे थोडक्यात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे। म्हणजे पैशाला फार मोठी किंमतच आहे। किंमत नाही अशा मानणाऱ्यांमध्ये मी नक्कीच नाही। किंमत पैशाला आहेच, पण किती पैसा मिळाल्यावर आपल्याला समाधान होईल हे महत्त्वाचं आहे। बऱ्याच लोकांना प्रचंड पैसा असतो तरी सुद्धा ते झोपत नाहीत, आणखी कमावला पाहिजे ही हवं असते। पण जे मिळाले ना त्याच्यामध्ये आपण संतुष्ट असलं पाहिजे आणि मिळालेला पैसा हा आपला सुरक्षित असला पाहिजे। हे जर कुठं ठेवावे असं वाटत असेल तर मला वाटतं नक्की संतभूमीची निवड आपण केली पाहिजे। कारण मी संतभूमीची निवड केली कुठे साहेब, तुम्हाला माहिती नाही माहीत नाही। आणि आमच्या नेकनूरला जे साहेब आहेत ना, नेकनूरला जे तुमचे कर्मचारी आहेत ना, मॅनेजर साहेब असतील आधी करून, इतके म्हणजे असे स्वच्छ अंतकरणाचे, म्हणजे इतक्या सेवाभाव आणि नम्रपणाने त्यांच्या स्वभावामध्ये। मला वाटतं आता साहेब बोलले की राऊत साहेबांकडे 2 कारखाने आहेत, की एक बर्फाचा आहे आणि दुसरा साखरेचा आहे। म्हणजे ते अगदी बरोबर आहे, बर्फाचा कारखाना डोक्यावर असला पाहिजे आणि साखरेचा तोंडात असला पाहिजे। आणि त्याच पद्धतीने त्यांचे सगळे कर्मचारी सुद्धा तसेच आहेत। नाहीतर काही काही कर्मचारी असे मी नेहमी पाहतो, आपल्या सगळ्यांना अनुभव येतो, म्हणजे चहापेक्षा कॅटली खूप गरम असते, पाहायला मिळतं कधी कधी समाजात। पण इथं संतभूमीत मात्र तसं पाहायला भेटत नाही। साहेबांच्या पेक्षा सुद्धा एक पाऊल पुढे कर्मचारी नंबर आहेत असं मला अनुभव येतो। आमचे चव्हाण साहेब पण अनुभव होते। म्हणजे ही अत्यंत विश्वसनीय बँक आहे आणि गरजूवंतांना इतकी तात्काळ मदत आहे, अर्ध्या मिनिटात ते हजर होतात आपल्यापाशी, एवढा त्यांचा स्वभाव छान आहे। आणि म्हणून आपले पैसे सर्वांचे सुरक्षित असावेत असं वाटत असेल तर इथं नक्कीच राहतील याची मलाही शाश्वती आहे। आणि राऊत साहेबांकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही किंवा हा धोकेबाज माणूस असू शकतो। मी आज एक फेसबुकला मुद्दामून एक वाक्य मला गाडी चालत असताना सुचलं आणि मी त्याला लगेच टाकलं की स्पष्ट आणि खरं बोलणारा माणूस हा जनतेत एखाद्याला कडू वाटतो, पण तो धोकेबाज नसतो। आणि तसं दिदीने सांगितलं की भाईंचा स्वभाव हा स्पष्ट बोलणारा आहे आणि त्यांचा व्यवहारही स्पष्ट आहे। आणि म्हणून आपण अत्यंत आनंदाने या, मीही दिदी म्हणाल्या तसं मी अनेक शाखेच्या उद्घाटनाला उपस्थित आहे। पैकी मला वाटतं नाथापूरला का पिंपळनेरला आता एक शाखा झाली, त्या कार्यक्रमाला मला येता आलं नाही, कार्यक्रमाचा प्रवास दूर असल्यामुळे। पण आजचं म्हणजे कार्यक्रमाचा प्रवास जवळ आहे, इथून आता 1 लाख कथा आहे आणि म्हणून इथून मी येण्याचा विचार केला। खूप शुभेच्छा देतो, आपल्या अशाच उत्तरोत्तर अनेक शाखा होत राहो आणि या शाखेला आम्हालाही येण्याचा योग येऊ, अशा खूप शाखा व्हाव्या आणि असाच तुमच्यावरती असलेला या खातेधारकांचा विश्वास हा वृद्धिंगत होत राहो एवढीच प्रभूचरणी आणि सद्गुरू बंकट स्वामी चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद महाराज। दरम्यान बरकर सर, पंडित साळुंखे साहेब, संजय तुपे या सर्व मान्यवरांचा संतभूमी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड सुरक्षितता, विश्वसनीयता आणि पारदर्शकता ही त्रिसूत्री घेऊन राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त संस्थेच्या या शुभारंभाच्या प्रसंगी आजच्या शाखेच्या आबासाहेबजी सांगोडे उपस्थित आहेत। विनायक दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण सत्काराचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं। सहकार्य हे यशाचं गमक असून या सहकार्यातूनच सुरक्षित, विश्वसनीय आणि पारदर्शक व्यवहाराच्या माध्यमातून ग्राहकांच्या स्वप्नांना बळ देत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होतोय। या सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ चालूच राहील। या संतभूमी अर्बनच्या आजच्या शाखेच्या शुभारंभाच्या प्रसंगी श्री क्षेत्र हरकुबाबा संस्थानचे अधिपती हरिभक्त परायण नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं विषमानंदं। आजच्या या
शुभ मुहूर्तावर संतभूमी अर्बन कोऑपरेटिव्ह लिमिटेड शाखा चंपावती नगरी बीड या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्रातील सर्व साधुसंत, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि संपूर्ण भाविक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या बँकेचा उद्घाटन समारंभ सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे. संतभूमी कोऑपरेटिव्ह बँक या बँकेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अर्जुनरावजी राऊत साहेब यांनी बँकेचं नाव संतभूमी असं ठेवलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक शाखेच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी महाराष्ट्रातील नामवंत सर्व साधुसंत, त्यापैकी आजच्या दिवशी आमचे परमस्नेही आदरणीय श्री हरिभक्तपरायण परमपूज्य नाना महाराज कदम, उत्कृष्ट कीर्तनकार, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय योगीराज महाराज रामगड संस्थान, आदरणीय दिदी या सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये या शाखेचा उद्घाटन सोहळा झालेला आहे. खरं म्हणजे माननीय श्री अर्जुनरावजी राऊत साहेब हे ग्रामीण भागामध्ये जन्माला येऊन ग्रामीण भागामध्ये आपल्या जीवनामध्ये ग्रामीण भागातील जो काय अनुभव असतो, सर्वसामान्य लोकांमध्ये राहून जो आपल्याला अनुभव येत असतो, सर्वसामान्य लोकांच्या गरजा, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी आपण आपला निर्वाह करण्याकरता काहीतरी परिश्रम, कष्ट, उद्योग आपल्याला करायचा असतो. कर्मे इशू भजावा, खरं म्हणजे आपलं कर्तव्य कर्म करत असताना आपण दोन्ही गोष्टी जपायच्या असतात. एकतर आपला प्रपंच आपल्याला नीटनेटका करायचा असतो, त्याचबरोबर आपलं परम कर्तव्य जे आहे, आपल्या जीवनाचा उद्धार, आपल्या जीवनाचं परम कल्याण, हाही विचार आपल्या समोर असतो. बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं, जोडोनिया धना उत्तम व्यवहारे. संसार करायचा असेल, आपला उदरनिर्वाह जीवन चालवायचं असेल, खरं म्हणजे प्रारब्धीची जोडे धन, प्रारब्धीची वाढे मान, हे फक्त आपण ग्रंथामध्ये पाहतो. संतांची वचनं संतांनी अनुभवातून बोललेले आहात, आपण फक्त बोलके पोपट आहोत. मात्र आपलं आचरण नसतंय, आपला त्या संतांच्या वचनावर, वाक्यावर विश्वास नाही. आणि जर विश्वास असेल तर नक्कीच तुमचं जीवन उतरताकडे गेल्याशिवाय राहणार नाही. या व्यावहारिक अनुभवामध्ये श्री अर्जुनरावजी राऊत साहेब अत्यंत संयमी स्वभाव, शुद्ध सात्विक स्वभाव, शुद्ध आचरण, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये स्पष्ट सात्विक भाव प्रकट होत असतो. आणि खऱ्या अर्थाने या स्वभावाची माणसं समाजाला उपयोगी पडत असतात. आपलं जीवन हे परोपकारासाठी असतं, आपलं जीवन भोगाकरता नाही. ज्या लोकांकडे चांगले संस्कार नाहीत, ज्यांना चांगले विचार नाहीत, ते संपूर्ण तळागाळापर्यंत, शेंडीपर्यंत ते भोगामध्ये बुडालेले आहेत. आणि ही लोक आपलं जीवन तर धोक्यात घालतात, आपल्याला स्वतःला बुडवून टाकतात. परंतु आपल्या सभोवताली, आपल्या सानिध्यामध्ये आलेले लोक, यांच्या सुद्धा पतनाला कारण हे लोक ठरू शकतात. तया सर्वात्मक ईश्वर स्वकर्म कुसुमांची या वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. आपण आपल्या कर्तव्य कर्माने, खरं म्हणजे आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडून, आणि ती एक सर्वात्मकाची सेवा, सर्वात्मकाची पूजा, सर्वात्मक ईश्वर संपूर्ण चराचरामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून आपण फक्त आपला निजी स्वार्थ न पाहता या संपूर्ण राष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, या संपूर्ण पृथ्वीवर केवळ मात्र परमात्माची सत्ता आहे. आणि फक्त परमात्माची सेवा आपल्याला घडावी. कारण आपण जोपर्यंत परमात्माला शरणागत होत नाही, सर्व रूपाने, काया वाचा मनाने, जोपर्यंत परमात्माला शरणागत हो, परमात्माची सेवा करत नाही, तोपर्यंत आपलं परमश्रेष्ठ जे ध्येय आहे,
त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आपलं ध्येय उराशी बाळगून श्री अर्जुनरावजी राऊत साहेब यांनी छोटासा प्रयत्न आपल्या नाळवंडी गावामध्ये त्यांनी प्रारंभ केला. त्यांनी पाहिले समाजामध्ये समाज कष्ट करतोय, पैसा कमवतोय, परंतु नेमकं ज्या वेळेला त्यांना गरज असते त्या गरजेच्या अडचणीच्या वेळेला त्यांना त्यांच्या मदतीला कोणी धावून येऊ शकत नाही. अशा वेळेला आपल्याला सहकार्य करणारं कुणीतरी आपल्याला समजून घेणारं पाहिजे. आज आपल्याला काही एखादी मोठी कामं करायची असेल, मुलीचं लग्न करायचं असेल, शेतामध्ये काही प्रगती उद्योग व्यवसाय विहीर वगैरे करायची असेल, आपल्याला घर बांधायचं असेल, अनेक अडी अडचणी असतात संसारामध्ये. परंतु या अडी अडचणी आपण आपल्या स्वसामर्थ्यावर स्वकष्टाने पूर्णपणे करूच याची काही गॅरंटी नाही. पण अशा वेळेला आपल्याला मदतीची गरज असते. अशा वेळेला आपण आपल्या मित्राची, आपल्या भोवताली आपले भाऊ वगैरे यांची आपण अपेक्षा ठेवत असतो. परंतु सर्वांच्या पाठीमागे सर्वांचा प्रपंच असतो आणि सर्वांना आपापली गरज भागवण्यासाठी सर्वजण जीवनभर आपलं संपूर्ण जीवनपणाला लावत असतात. आणि अशा वेळेला पण आपल्याला आपण पाहतो नक्कीच बँका वगैरे आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडत असतात. त्यामध्ये आपण कमविलेला जो पैसा आहे हा पैसा सुरक्षित आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही. बऱ्याच वेळेला म्हणत असतात पुसाच्या घरात खंडोळं फार टिकत नसतं. आता हे कदाचित आजच्या काळाला लोकांना माहिती नाही, परंतु अर्जुनरावजी राऊत साहेब यांच्या बँकेचा लोगो आहे विठू माझा लेकरूवाळा. अर्जुनरावजी राऊत साहेब तुम्ही विठोबा बना आणि ही संपूर्ण गोरगरीब जनता आहे, ही सगळी लेकरूवाळी जनता कडे खांद्या घेऊन यांच्या घरात अर्जुनरावजी राऊत साहेब यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला नुसतं सांगितलं, मी नाव सांगितलं आणि अकाउंट ओपन करून दिले. 100 रुपये मात्र त्या अकाउंट ओपन साठी लागले. आता मोठ्या बँकेमध्ये खातं उघडं करायचं, खातं ओपन करायचं, आपल्याला माहिती नाही तो फॉर्म कसा भरायचा, फोटो कसा काढायचा, फोटो लावायचा, अमुक या सगळ्या गोष्टी. आणि ज्या वेळेला मी राऊत साहेबांकडं अकाउंट ओपन केलं, माझा व्यवहार चालू केला आणि आमच्या नाना महाराजांनी सांगितलं त्यांच्या नेकनूर शाखेचे जे साहेब आहेत, परंतु नेकनूर शाखेचे साहेब काय घेऊन बसला साहेब तुम्ही, आमच्या शाखेचे नाळवंडी शाखेचे साहेब राठोड साहेब आता ते पिंपळनेरला गेले, त्यांचं कार्य चांगलं होतं म्हणून राऊत साहेबांनी सांगितलं आता तुम्ही आणखी दुसरा कार्य काहीतरी बघा, दुसऱ्या ठिकाणी आपली शाखा वाढवा. आणि हे राठोड साहेब आणि आत्ताचे विद्यमान आमचे मॅनेजर साहेब हे सुद्धा अहो तुम्ही कोणत्याही वेळेला त्यांना फोन करा, तुमच्या जागेवर तिथं येऊन तुम्हाला पैसे देतील, तुमची काय गरज आहे ती समजून घेतील. दुसरी गोष्ट, आता आमच्या सानिध्यात सगळे गोरगरीब जनता असतात. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या गावातील एक तरुण चालविणारा एक गोविंद वैद्य असं त्या ग्रस्ताचं नाव, त्याच्याकडे शेती नाही, त्याला कुठं बँक काय माहिती नाही, परंतु त्यांनी आत्ताच नुकतंच घर बांधलं आणि घर बांधण्यासाठी त्यांनी इतर लोकांकडून पैसे घेतले असतात, खाजगी सावकारांकडून पैसे घेतले. ज्यावेळेला मी त्याला भेटलो त्याला म्हटलं अरे बँकेमधून आपण पैसे घ्यावं, त्याच्यासाठी आपल्याला बँक कमी व्याजाने पैसे देतात. पण म्हटलं महाराज आम्हाला कोण पैसे देणार, कोण उभं करणार, माझ्याकडे काही नाहीये, माझ्याकडे शेती नाहीये, माझ्याकडे कुठला व्यवसाय मोठा नाहीये, माझी कुठे ओळख नाहीये. परंतु मी सांगितलं काय हरकत नाही, मी डायरेक्ट आता अर्जुनरावजी राऊत साहेब हे बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर अध्यक्ष काय असतील ते मला कळत नाही, परंतु आम्हाला काही माहिती नाही. मी एक साधारण एक कर्मचारी म्हणून त्यांना फोन करतो. एवढ्या मोठ्या माणसाला, आपल्यासारख्या माणसाने अगदी सामान्य कामाकरता फोन करणं खरं म्हणजे ही गोष्ट उचित नाही, परंतु त्यांचा तो स्वभाव ते एवढे मोठे असून सुद्धा त्यांनी तो मोठेपणा कधी दाखविला नाही. आपलं साधारणपणे वागणं, सर्वसाधारण माणसाची गरज काय आहे त्या सगळ्या सर्वसाधारण माणसाची गरज समजून घेणं. साहेबांना फोन केला, साहेबांना सांगितलंय असं असं आहे, ते म्हटलं आपल्या नियमात बसत नाही, तरी पण कुठं ना कुठं काहीतरी नियमाचं परिपालन करून आणि आपण त्यांना निश्चित पैसा देऊ. आणि आज त्याची फाईल ती मंजूर झालेली आहे, त्याला 3 लाख रुपये मिळत आहे. खाजगी सावकाराच्या कचाट्यातून तो माणूस सुटणार आहे. खरं म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा या संपूर्ण आपली जी गरज आहे ही गरज भागवण्याकरता या बँकेकडे या अर्जुनरावजी राऊत साहेबांकडे खरं म्हणजे हे अत्यंत विश्वसनीय आहे, कारण त्यांनी संतांचा आशीर्वाद घेऊन या कामाला सुरुवात केलेली आहे. संत कृपा झाली, इमारत फळा आली. खऱ्या अर्थाने त्यांच्यावर संतांची कृपा झालेली आहे. पाहत पाहत त्यांचे 6 शाखा झालेला आहे. राजकारण, समाजकारण, सहकार संघटन अशा विविध आघाड्यावर कार्यरत असणारे हे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि 4थ्या परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे साहेब यांचं हृदयपूर्वक स्वागत संपन्न होत आहे. मी त्या सर्व मान्यवरांना विनंती करतो या विठ्ठलाच्या प्रतिमेचं स्वीकार आपण करावा आणि आदरातिथ्याचा स्वीकार करावा आणि शुभेच्छा द्याव्यात.
आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या साक्षीनं या शाखेचा शुभारंभ मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्यातील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक आघाडीवर असलेलं एक युवा व्यक्तिमत्व या मतदान मंचावर उपस्थित राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रज्ञा दिदी नुकतंच ज्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन आशीर्वादपर संपन्न झाले ते हरकुबाबा संस्थानचे अखंड नंदगिरी महाराज, मंचावर उपस्थित सन्माननीय शिवाजीरावजी जाधव साहेब, आमचे मार्गदर्शक सन्माननीय लक्ष्मणदादा ढवळे, या पतसंस्थेचे बॅकबोन म्हणजे आधारस्तंभ आदरणीय बाळासाहेबजी राऊत साहेब, सावता परिषदेचे प्रदेशाचे प्रवक्ते प्राध्यापक डॉक्टर राजूजी काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते सचिन भैया दुधार, या पतसंस्थेचे चेअरमन आमचे मित्र अर्जुनरावजी आणि या ठिकाणी उपस्थित आपण सर्वजण बंधूंनो, आज या ठिकाणी नाना महाराज अर्जुनराव यांच्या अतिशय कुशल कार्यपद्धतीमधून संतभूमी या नावानं सुरू केलेल्या या अर्बन पतसंस्थेच्या 6व्या शाखेचा शुभारंभ या ठिकाणी पार पडत आहे. आणि म्हणून दादा आता अर्जुनरावला आपण काही मार्गदर्शन करावं. आता खरं तर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचं खरंच कार्यकुशलतेनं या क्षेत्रामध्ये ते आपलं नाव आपलं काम उभा करतात. चेअरमन, निश्चितच आम्हाला तुमचा अभिमान आणि तुमच्या या कामाचा आनंद आहे की ज्या कामाची खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या कामाची समाजामध्ये गरज आहे आणि ती गरज तुम्ही पूर्ण करता. विशेषतः मला त्यांच्या कामाचं कौतुक याच्यासाठी आहे दादा की अशा पद्धतीच्या शाखेचा जेव्हा विस्तार केला जातो तेव्हा शक्यतो शाखा मेट्रो सिटीमध्ये म्हणजे दुसरी शाखा पुण्यामध्ये, तिसरी शाखा सुरतमध्ये. चेअरमननी संस्था कुठे केल्या आहेत? पिंपळनेर, नाथापूरला, नेकनूरला, चौसाळ्याला, म्हणजे ज्या भागात आपली माणसं आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं या कामाची गरज आहे त्या ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करणं हे लोकांसाठी त्यांचं काम हेच त्यातून निष्पन्न होतं. जेव्हा संस्थेसाठी काहीतरी काम करायचे तर मोठाले शहर पडलेले आहे. परंतु निश्चित म्हणूनच अर्जुनराव या ठिकाणच्या सर्वसामान्य गोरगरीब जी जनता आहे ती त्यांची सर्वांची साथ आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार. आणि निश्चित नाना महाराज शक्यतो समव्यावसायिक बनल्यानंतर शेजारी आल्यावर कसं होतं? अर्जुनराव आम्ही एका अर्थानं दादा आम्ही एका पतसंस्था चालवतो त्या ठिकाणी आम्ही अगदी शेजारी आहे. परंतु ना कधी आमचा त्यांना त्रास असता त्यांचा आम्हाला कधी. हा जो समन्वय अपेक्षित असतो तो समन्वय साधून काम करणार हे व्यक्ती. निश्चितच मी सांगितलं तुम्हाला मार्गदर्शनाची गरज नाही. खरं तर मार्गदर्शन किंवा अपेक्षा त्या उपस्थिताकडून जेव्हा अशा पद्धतीचं काम करणारं व्यक्तिमत्व पुढे येतं तेव्हा त्यांच्या पाठीशी उभा राहणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असतं. ती कर्तव्य भावना जोपासणं ही खऱ्या अर्थानं आता आपल्यावरची जबाबदारी, आपली गरज आहे. आणि म्हणून बऱ्याचदा अशा पद्धतीच्या आर्थिक संस्था म्हणलं की माणूस केवळ अपेक्षेपोटी संस्थेपुढे, मी एक संस्था चालवताना मला जो अनुभव आहे, मला कर्ज मागायला लोक येतात, ठेवी ठेवायचं म्हणलं की थोडासा वेगळा विचार करायचा. पण त्यातूनही संस्था चालवणं हे सतीचं वाण आहे. ते फार म्हणजे इतकं सोपं काम नाही. पण ते सतीचं वाण घेऊन काम करताना त्यांची जी कार्यपद्धती आहे
की निश्चितच या सहकार क्षेत्रातील सर्व संस्थांना दीपस्तंभाप्रमाणे त्यांना तो दीपस्तंभ पुरस्काराने ते सन्मानित झाले. मला वाटतं फार त्यांचा हा सन्मान आहे. दीपस्तंभाप्रमाणे ही संत भूमी पतसंस्था ही अर्बन पतसंस्था ठरेल असा मला निश्चित या ठिकाणी अपेक्षा आहेत, असा आशावाद व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा अर्जुनराव तुमच्या या शाखेला आणि अशाच पद्धतीने अनेक शाखा आणखी तुमच्या सुरू व्हाव्यात याच्यासाठी माझ्या वतीनं मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. संतभूमी अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या या 7व्या शाखेच्या महाराज नाना महाराज कदम राजयोगिनी प्रज्ञागिरी यासोबतच मंचावर असलेले संस्था परिषदेचे अध्यक्ष कल्याणदादा आखाडे, लक्ष्मणदादा ढवळे, शिवाजीराव जाधव, चव्हाण ऑडिटर साहेब व सर्व कर्मचारी यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो व कार्यक्रम संपला अशी जाहीर करतो. धन्यवाद.
महाराज